मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो त्याने 7 बॉल आणि 18 धावांची खेळी केली तो काशीनाथ ठरतो मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या काशीनाथ आपण जेबी स्पोर्ट्स काट्याचीवाडी हा संघ रघुनाथ बाबा स्मृती चषकाच्या फायनल मध्ये दाखल झाले आहेत आणि सेमी फायनल क्रमांक 2 आता आपल्या भेटीला येत आहे. एका साइडला ओम साई कदमपाडा आणि त्यांच्या विपक्ष धसई ब्लास्टर हा संघ इन ऍक्शन मध्ये 2 टीमला आपण पाहणार आहोत. अजून हा देखील खेळवायचा आहे आणि यानंतर फायनल मॅच देखील असेल आणि फायनल मॅच साठी थोडा उशीर जास्त जाईल. आयोजक थोडी दक्षता घ्या आपण देखील. धसई ब्लास्टर हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर राजेश मुकणे सर इन ऍक्शन मध्ये नाही आहेत आणि त्यांची कमी देखील भासेल यात काही शंका नाहीये धसई ब्लास्टर या संघाला. तरी देखील आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच ते साही पदयात्रेसाठी रवाना झाले आहेत. तरी देखील ते आपल्या सोबत जॉईंट आहेत 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. तर सद्भावना पदयात्रा पालखी सोहळा धसई याचकडून देखील धसई ब्लास्टर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. केतन दादा विषय, तेजस दादा घरत, प्रतीक दादा इष्टे, गोविंद दादा ठोंबरे, निहाल दादा पवार आणि प्रतीक दादा आसावळे असे हे सध्या पाहिलं तर नक्कीच हे देखील आपल्यासोबत जॉईंट आहे 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून धसई ब्लास्टर या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. केतन दादा विषय, तेजस दादा घरात, प्रतीक दादा इष्टे, गोविंद दादा ठोंबरे, निहाल दादा पवार आणि प्रतीक दादा असावळे. 2 मिनिटं सामना थांबवा पंच. मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला भरपूर पाहतो. हे आयोजकांचं प्रेम असतं. सुजित दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीनला मान्यवरांची मांदियाळी आणि खऱ्या अर्थाने ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने सकाळपासून वाट पाहत होतो ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. म्हणजेच सन्माननीय आदरणीय निलेश दादा दलाल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबरीने आदरणीय काशीनाथ दादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेवर भरपूर ज्यांचं प्रेम आहे आणि भरपूर आशीर्वाद देखील या स्पर्धेवर ज्यांचं मात्र आपण पाहतोय निलेश दादा दलाल साहेब आणि त्याचबरोबरीने काशीनाथ दादा भोईर साहेब ते या ठिकाणी नुकताच या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं आहे. मॅचला देखील सुरुवात झाली. पहिला बॉल बॅकफुटवर, इथे फटका बसलाय, विकेटची संधी, महत्वाची विकेट होती आणि यावेळी घडलंय काय, कॅच ड्रॉप. सेमी फायनल क्रमांक 2 आपण खेळत आहोत आणि अशी चूक तुमच्याकडनं होणं नक्कीच पराभवाचं अंतर. शॉर्ट बॉलचा देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या इन ऍक्शन मध्ये
सेमीफायनल क्रमांक 2, ज्याने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ केला, तो मात्र ओम साई कदमपाडा आणि त्यांच्या विपक्ष दसई ब्लास्टर. पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केले, लॉफ्ट टॉय फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळाली. लॉंग ऑफ दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच सिंगल इक्वली जाईल. सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय ओम साई कदमपाडा या संघाची, साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ आणि त्याच्या विपक्ष दसई ब्लास्टर. तीन धावा टीमच्या स्कोर गार्डवर. पुढील बॉल सूरज कापडी. ओहो, यावेळी फटका फसला. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी असेल. मागील बॉलची कॅच ड्रॉप, त्यानंतर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानामध्ये? सध्या सेमी फायनल क्रमांक 2 आपण खेळत आहोत. सूरज कापडी इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाचा संकट मोचक सध्याच्या घडीला सूरज कापडीला गोलंदाजी मार्कवर पाहतोय, परंतु त्याचे एफर्ट खूप चांगले आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. 2 कॅचेस ड्रॉप झालेत. क्षेत्ररक्षण थोडं इथे खराब पाहायला मिळालं. याच अनुषंगाने धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सूरज कापडी बॉलिंग ट्रॅकवर. दर्शन बॅटर यावेळेस ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल बदलतोय. त्याच अनुषंगाने इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे केला, परंतु तो देखील यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि एकच सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच दसई विभागातील जो मात्र हा संघ असेल म्हणजे दसई ब्लास्टर संघ एक मातब्बर संघ आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना सूरज कापडीला देखील पाहतोय. 2 षटकांची मॅच असेल सध्या बॅटिंग करत असताना, जो मात्र आपण कदमपाडा या संघाला पाहतोय. पुढील बॉल सूरज. ओहो, समोर लॉफ्टेड केलंय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगल. सातत्याने तेच फटके खेळले जातात, समोर खेळले जातात, परंतु हवं तसं एलिव्हेशन आणि मिडलिंग होत नाहीये. धावसंख्या 7 या आकड्यावर. सेमी क्रमांक सध्या आपण मात्र 2 पाहतोय. महत्वाची मॅच असेल. प्रेशर दोन्ही टीमवर असेल. प्रत्येक षटकारासाठी सुजित दादा कदम यांच्याकडनं पारितोषिक आलं. यावेळेस पहिला षटकार आलाय. पाकफुटवर जाऊन क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा बॉलला फेकून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो पंकज याच्या बॅट मध्ये षटकार. पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. क्रमांक 1च्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली म्हणजे सूरज या खेळाडूची, सूरज कापडी. आणि बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये चंदू आलाय. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ सध्याच्या घडीला प्रथमतः खूप चांगले बॅटिंग करताना देखील आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. चंदू बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये आलाय. पहिलाच बॉल, बॅटची आतली कडा, बॉल पाठीमागे चालला. यष्टीरक्षकचं बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळतंय. जजमेंट चांगलं होतं. एक सिंगल कोणतेही घेण्याचा इथे प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल आलाय. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करताना आपण चंदूला पाहतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आणखीन 5 बॉल शिल्लक असतील. पुढील बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक आणि फक्त म्हणेल दर्शक मस्तक पे दस्तक. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. चांगली फटकेबाजी देखील आता सध्याच्या घडीला पंकज या बॅटरची आपण पाहतोय. पंकज आणि दर्शन आपल्या संघासाठी खूप चांगली आजच्या दिवसामध्ये फलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. आणि आता मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करताना देखील पाहतोय. यावेळी इथे पाहिलं तर नक्कीच आणखीन एक चांगला लेंथ बॉल होता. अँगल क्रिएट केला. इथे पाहिलं तर नक्कीच हा येतो डॉट बॉल.
मागील बॉलवर एक षटकार वसूल केला, त्यानंतर एक मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. गोलंदाज चंदूचा डॉट बॉल फेकलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. पुढील बॉल, हो पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवून दिला सीमा रेषे पार. षटकार, षटकार आलाय. आणखीन एक सध्याच्या घडीला बॅटिंग करताना पंकज या खेळाडूला पाहतोय. आतापर्यंत 7 बॉल 16 धाबांचे खेळी त्याच्या बॅटमध्ये पाहिले. सध्या आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर दर्शन याच्या बॅटमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कारण की आतापर्यंत दर्शन याच्या बॅटमध्ये 3 बॉल आणि 9 धाबांची खेळी आपण पाहिली आहे. आणि चांगली एक पार्टनरशिप बिल्डअप करताना या मॅच मध्ये ओपनिंग पार्टनरशिप सध्याच्या घडीला 25 धावांची या मॅच मध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 चंदू गोलंदाजी मार्कवर आलाय आणि चंदूवर आक्रमण आणि आक्रमकता स्वीकार करताना पंकजला पाहतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल, धावसंख्या 25. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना आपण जे मात्र साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला पाहतोय. आणि प्रथमतः ओव्हर करताना आपण सूरज कापडी याला मात्र पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली नाहीये. हो फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक पंकजाच्या बॅटमधून आलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा यूज इट, लांबच लांब दूरच दूर. षटकार, अफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला करताना आपण बॅटर पंकजला पाहतोय. आतापर्यंत 8 बॉल 22 धावाचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधनं आणि या ओव्हर मध्ये तब्बल 3 षटकार टोकलेत. व्हॉट अ बॅटिंग, चांगली बॅटिंग. 31 लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. स्टील 1 टू गो. षटक क्रमांक 2 सुजित दादा कदम याचकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तर 4 षटकार आले. 400 या ठिकाणी जमा करा प्लीज. यावेळेला बॅकफुटवर आणि खऱ्या अर्थाने शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावाचा इथे प्रयत्न असेल. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि येत्या नाही थर्ड अंपायर इथे रेफर केला जातोय. चेक केलं जाईल. आणि यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही इथे संपन्न करत आहोत. तर संजय दादा भोईर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते निलेश दादा दलाल साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न करायचं आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन निलेश दादा दलाल साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. असेच आशीर्वाद या स्पर्धेवर राहू देत आणि असेच प्रेम आयोजकांवर राहू देत हेच तुमच्यापर्यंत विनंती करतो. त्याचबरोबरीने काशीनाथ सर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. तर सचिन दादा भोईर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते काशीनाथ सर भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. बॅटर सेफ असेल. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता असेल. VIP डाईजवर मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. ऑनगोइंग मॅच कडे आपण जातोय. धसई ब्लास्टर आणि त्यांच्या विपक्ष कदमपाडा खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला कदमपाडा या संघाने ज्या मात्र 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या आणि 35 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय. धसई ब्लास्टर या संघासमोर काय घडेल मॅच मध्ये येणारे 12 बॉल इथे सांगून जातील.
एका साईडला भरपूर अशी अपेक्षा असतील म्हणजे सूरज कापडी या फलंदाजाकडनं दसई संघाकडनं. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2025 सोनावणे गावाला पडलेले गोड स्वप्न आणि हे गोड स्वप्न सातत्यात आणलंय आणि आजचा दिवस क्रमांक शेवटचा आणि अंतिम दिवसात भरपूर प्रेक्षक देखील या स्पर्धेला पाहतोय. जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सध्या 12 बॉल 35 धावांचा महासंग्राम एका साईडला रंगतोय आणि एका साईडला खऱ्या अर्थाने एकाला डिफेंड करावं लागेल आणि एकाला चेस करावं लागेल. सामन्यामध्ये घडेल काय? येणारे 12 बॉल आणि 35 धावा सूरज कापडे ह्याच्यावर मोठी जिम्मेदारी असेल. आणि सध्या आपण पाहिलं तर नक्की मान्यवर देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहतोय. वेलकम सहर्ष स्वागत. मॅच सुरू करा पंच कारण की अजून फायनल खेळवायचे आपल्याला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला मॅचला सुरुवात होईल. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. नुकताच क्रीडानगरीमध्ये यांचं शुभ आगमन झालं. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत. पहिला बॉल यावेळी ऑनगोईंग मॅच कडे आपण जातोय. प्रथमतः आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर पंकज याला इन्व्हाइट केले आणि संकुल मैंगाल आणि त्याच्या सोबतीला सूरज कापडी ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच मॅच मध्ये घडेल काय? 35 धावांचा पाठलाग करायचे खूप मोठी अपेक्षा असेल ती मात्र सूरज कापडी या खेळाडूकडनं. कारण की आता आपल्या संघाला इथे संकट मोचक बनून आपल्या संघाला इथे जिंकून दाखवावा लागेल. ओहो बॅटची आतली कडा बॉल पाठीमागे चाललंय. यष्टीरक्षकाचं जजमेंट चांगलं येत आहे. सध्या मॅच मध्ये घडतंय काय? पहिला दिवस ज्याने अक्षरशः गाजवला होता आणि पहिल्या दिवसामध्ये अफलातून ज्याची खेळी आपण पाहिली तो दसई गावचा सध्याच्या घडीला सूरज कापडे ऑन स्ट्राईकला आहे. परंतु त्याच्याकडनं हवी तशी कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 2 डॉट बॉल फेकलेत जे मात्र गोलंदाज पंकज रे चांगली गोलंदाजी. 10 बॉल 35 धावांचं समीकरण मॅच मध्ये घडेल काय? फुल टॉस सूरज कापडी आता मात्र आक्रमकता स्वीकार केले. फुल टॉस व फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय सूरज कापडीचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्याच अनुषंगाने इथे नक्कीच इथे टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल चेक केलं जाईल. आता दसई संघासाठी परभणी नो बॉल फ्री हिट. उघडा डोले पाहणे देणारा चेंडू असे फ्री हिट सध्याच्या घडीला. टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 7 या आकड्यावर सूरज कापडी. ओहो यावेळेस ऑफस्टम्पला सोडून जातोय बॉल. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. 9 बॉल आणि 27 धावांचं समीकरण मॅच मध्ये धावसंख्या 8 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवर पंकज. फुल टॉस
पुन्हा एकदा आक्रमक कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दसई संघाला आणि प्रेक्षकांना आनंद देऊन जाणारा सूरज कापडीच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक दर्जेदार षटकार. ओके, 9 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता असेल. 9 बॉल आणि 21 धाबा ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती म्हणजेच सूरज कापडी या खेळाडूकडनं. आणि इथे सध्याच्या घडीला 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. 9 बॉल 21 धाबांचं समीकरण मॅच मध्ये. हो, पुन्हा एकदा आडवा बॅटने पोस्ट केलं, ऑन साइडला बोलवलंय, आधी टर्न केलं आणि त्यावर आक्रमण चढवलं. पुन्हा एकदा लागोपाठचा हा आणखीन एक सूरज कापडीच्या बॅटमधून आलेला षटकार. अफलातून सध्याच्या घडीला फलंदाजी सुरू आहे ती मात्र सूरज कापडीची. आता मॅच मध्ये समीकरण पाहिलं 8 बॉल 15 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या जातात 20 रन. 35 धावांचा पाठलाग करायचा होता, धावसंख्या 20 या आकड्यावर. आणि आता 8 बॉल शिल्लक 15 धाब्यांची आवश्यकता. वीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या 35 धावांचा पाठलाग करायचा होता, धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 2 बॉलवर थोडंसं इथे संकट निर्माण झालं होतं. म्हणजे दसई या संघावर. त्यानंतर सूरज कापडी नावाचा फलंदाज मैदानामध्ये एंटर होता आणि ते नक्कीच त्याने दाखवून दिलं, मी आहे अजूनही आणि माझं वजन या सामन्यात आहे हे सध्याच्या घडीला सांगून दाखवताना. सध्या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच 8 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता असेल. आठ बॉल आणि 15 धावांचं समीकरण. 35 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सध्या खूप चांगली फलंदाजी मात्र करताना सूरज कापडी या खेळाडूकडनं पाहतोय. आतापर्यंत खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये 15,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. आणि आता देखील भरपूर प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे मात्र ओके चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल 7 स्टार वाहिनी. सध्या मनामध्ये थोडं काक्ष असेल आणि मॅच महत्वाचे आहे, कोणते रिक्स मात्र पंच देखील आमचे घेत नाहीये. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण चेक केलं जात आहे 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. बॉल असेल, चला एक डॉट बॉल देखील खूप महत्वाचा राहील कारण की सामना अजूनही जिवंत आहे. 7 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सेमी फायनल क्रमांक 2. सध्या एक संघ या फायनल मॅच मध्ये दाखल झालाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला बोलवला, टर्न केला डीप मध्ये क्षेत्रशः एक सिंगल घेतली जाईल. सामन्यामध्ये आता घडेल काय? 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये मार्गस्थ होता आणि ते देखील समाप्त झालं. क्रमांक 1च्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली म्हणजेच सूरज कापडीचे. धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल काय? मॅच मध्ये बिघडेल काय? येणारे 6 बॉल इथे सांगून जातील. आणि सध्याच्या घडीला संकट मोचक दसई ब्लास्टर या संघाचा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाला देखील संघर्ष करणं तितकंच महत्वाचं राहील. दोन्ही संघाचे संघर्ष खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एकाला 6 बॉल रोखणं गरजेचं आहे आणि एकाला चेस करणं महत्वाचं आहे. तर या ठिकाणी मान्यवर आपले मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत म्हणजेच विश्वादादा भोंडिले साहेब
त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रवीण दादा भोईर की आपल्या शुभ हस्ते विश्वादादा भोंडवले साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचं आहे। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन विश्वादादा भोंडवले साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान इथे संपन्न होत आहे। धन्यवाद। असंच प्रेम आयोजकांच्यावर आणि या स्पर्धेवर राहू दे हेच तुमच्याकडे विनंती करतो। ऑनगोइंग मॅच कडे आपण जातोय। मॅच महत्वाची आहे। एका साइडला कदमपाडा आणि एका साइडला दसई। 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता। काय घडेल मॅच मध्ये? सूरज कापडी ज्याने अक्षरशः पहिल्या ओव्हर मध्ये आपल्या संघाची अपेक्षा जागृत केले। बॉलिंग ट्रॅक वर संतोष इथे फटका बसला। महत्वाची विकेट, क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट। आता मात्र आनंद आनंद आणि आनंद सेलिब्रेशन करताना साई स्पोर्ट्स कदमपाडा हा संघ आपण पाहतोय। महत्वाची विकेट ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये हा सामना दसई संघाकडे खेचून आणला होता आणि त्याची पहिल्या बॉलवर विकेट। काय घडेल आता मॅच मध्ये? 5 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता। महत्वाचा गडी, प्राइज विकेट, सूरज कापडी बॅक टू द डगआउट। आणि आता एटीएम देखील खुलं झालंय। साई स्पोर्ट्स कदमपाडा हा सामना आणि आजच्या दिवसामध्ये जर जिंकत असेल तर अमित दादा कदम यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज। 5 बॉल 14 धावा। बॉल 14 धावा। 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर प्राइज विकेट मिळवून दिले गोलंदाज संतोषने। आणि आता मॅच मध्ये 5 बॉल 14 धावा। न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय चंदू। 5 बॉल 14 धावा इथे मात्र नक्कीच काढणं महत्वाचं राहील ते दसई या संघाला आणि एकाला रोखणं महत्वाचं राहील म्हणजे कदमपाडा या संघाला। काय घडेल मॅच मध्ये? येणारे मात्र 5 बॉल इथे सांगून जातील। सध्याच्या घडीला सेमी फायनल क्रमांक 2 स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025 चा हा थरार। ओहो, यावेळी घडलंय काय? आणखीन एक विकेट, आणखीन एक गडी बाद, आणखीन एक गडी तंबूच्या आसराला। धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसतोय दसई ब्लास्टर या संघाला। आता मात्र घडेल काय मॅच मध्ये? सध्याच्या घडीला एका अनुषंगाने क्रमांक 1 च्या षटकामध्ये सूरज नावाचं वादळ मैदानामध्ये अक्षरशः गुंगवत होतं, परंतु त्यानंतर कमबॅक करायचं होतं। अजूनही सामना संपला नाही असं काही षटक क्रमांक 2 मध्ये सांगून देताना आपण संतोषला पाहतोय। पहिल्या बॉलवर मॅचची प्राइज विकेट आणि दुसऱ्या बॉलवर देखील विकेट। या अनुषंगाने या मॅचचं आता समीकरण पाहिलंय। 4 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता। प्रेक्षकांनो, हा मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये। प्रेक्षकांची देखील गर्दी भरपूर पाहतोय। आज मात्र कोणता गाव जिंकेल येणारी मात्र वेळ इथे सांगेल। आज आम्हाला आमच्या गावासाठी जिंकायचे, लढायचे आणि आज आमचा गाव खेळतोय म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलोय आणि आज आमच्या गावाच्या आनंदात आम्हाला सहभागी व्हायचे। 4 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता। चारही बाजूनी बघावतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतोय आणि कॅमेरामॅन अक्षम पाहायला मिळतंय। आणि या अनुषंगाने इथे पाहिलं तर या मॅच मध्ये आता घडलंय काय? सध्या पुन्हा एकदा मॅच मध्ये इथे आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता असेल। 2 बॉल 12 धावा। एका साइडला दसई ब्लास्टर, एका साइडला साई स्पोर्ट्स कदमपाडा। एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो तो मात्र दसई संघ, आणि एखादा डॉट बॉल आला तर शिरकाव मजबूत करू शकतो तो मात्र कदमपाडा संघ। 2 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅकवर सध्याच्या घडीला पाहिलं तर संतोष अप्रतिम गोलंदाजी। ओहो, यावेळी घडलंय काय? आता मात्र या मॅच मध्ये शिरकाव मजबूत करणारा संघ म्हणजे साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ। काय सामना रंगला होता। 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता असताना मात्र हा सामना खेचून आणलाय जो मात्र गोलंदाजने, आणि नक्कीच आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर 1 बॉल अमित कदम यांच्याकडून 2100 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल कदमपाडा या संघासाठी। 1 बॉल
ओहो, यावेळेस स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक सोनगाव 2025 च्या फायनल मध्ये दाखल होणारा संघ साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ. व्हॉट अ मॅच. तुम्ही देखील खूप चांगला खेळ केलात म्हणजेच दसई ब्लास्टर संघ, परंतु तुम्हाला आता मात्र नक्कीच ही स्पर्धा सोडावी लागेल. अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल जमा करा प्लीज.